जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो भावांनो बघा, SSC जी डीचा जो आहे आपला जो फिजिकल जो कट ऑफ जो जाणार आहे तो भावांनो जस्ट आपण आता वेट करायला पाहिजे. ठीक आहे, वेट नंतर आपल्याला जो आहे SSC जी डीचा जो आहे तो PST चा जो कट ऑफ आहे तो आपल्याला सर्वांना या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो माहिती पडणार आहे. जो आहे तो अखेर कट ऑफ जो आहे किती आपल्या या ठिकाणी जाणार आहे. आपण जे ॲक्सेप्टेड कट ऑफ जे सांगितलेलं आहे ते तुम्ही आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्या रिलेटेडच तुम्ही विश्वास ठेवा की त्या रिलेटेडच 1-2 मार्क प्लस मायनस कट ऑफ जाणार आहे. त्यामधून तुम्हाला बाहेर कट ऑफ भेटणार नाही. ठीक आहे, 1-2 मार्क प्लस मायनस होऊ शकतात, पण त्याच्या म्हणजे असं होणार नाही की मी समजा सांगितले 90 मार्क कट ऑफ आणि डायरेक्ट गेली 100 कट ऑफ किंवा डायरेक्ट 95 किंवा 96-98 इतकं 5-6 मार्क 7 मार्क इतका फरक राहणार नाही. ठीक आहे, बेसिक फरक राहणार इतकंच की 1-2 मार्क इकडे तिकडे, बाकी काही तुम्हाला फरक यामध्ये दिसणार नाही भावांनो. आणि भावांनो राहिलं बघा, पोरं जास्त करून एक प्रश्न विचारत आहेत. ठीक आहे, की जे जो आपला जो या ठिकाणी रँक मित्रा जो आहे, ठीक आहे, रँक मित्रा जो आहे आणि जो रँक IQ आहे, ठीक आहे, रँक IQ जो आहे यामध्ये भावांनो जे नॉर्मलायझेशन मार्क होते त्यामध्ये पोरं कन्फ्यूज आहेत की, आणि SSCचा जो नॉर्मलायझेशन आहे त्यामध्ये बी पोरं जे आहेत ते फार करून कन्फ्युजन आहेत की अखेरचं नॉर्मलायझेशन जो आहे तो कोणाचं खरं असणार आहे, किती मार्क मुलांना मिळणार नॉर्मलायझेशनला. आमचे काही मुलं म्हणत आहेत की माझे 18 मार्क दाखवत आहेत, कुठे 17 दाखवत आहेत. गेल्या वर्षीच्या मुद्द्यानुसार मी सांगणार आहे तुम्हाला की गेल्या वर्षीप्रमाणे की जसा जो आहे ज्या पद्धतीनं मला जे मार्क होते ते 108 मार्क होते गेल्या बारी, आणि माझे जे रँक IQ यावरती माझे भावांनो 124 मार्क दाखवत होता. भावांनो 124.75-76 असं काय दाखवत होता, तरी तो इतके मार्क दाखवत होता. आणि पुन्हा रँक जो आहे तो रँक IQचा हा जर दाखवला 124 मार्क दाखवत होता. आणि पुन्हा रँक मित्रावरती मी जेव्हा चेक केले तर त्या ठिकाणी 121 मार्क दाखवत होता. 108 वरून, ठीक आहे, 108 वरून 121 मार्क दाखवत होता. आणि RWमध्ये जो माझे टोटल मार्क दाखवत होते, RWचे जो नॉर्मलायझेशन मी प्लस केले तर तिथून मला जे भेटत होते ना ते मला मिळत होते भावांनो मार्क, जो एक्झॅक्ट जे मार्क मिळत होते ते मला मिळाले भावांनो 114. ठीक आहे, 114 मार्क मला तिथून मिळाले होते. कुठून? RW याच्यातून 114 मार्क मला भेटले होते. तरी मला मग SSC GD कडून जे मार्क भेटले ते भावांनो 117 मार्क मला भेटले होते 108 वरून भावांनो. तर तुम्ही यामध्ये लक्षात घेऊ शकता जे RWचे जो आहे ते मार्क जे आहेत ते RW जो आहे 1-2 मार्क कमीच नॉर्मलायझेशन लावत आहे. जर तुम्ही RWवरती जर विश्वास ठेवला तर मी सांगतो 90% विश्वास जो RWवरती ठेवत तर नॉर्मलायझेशनला काही आपला फरक पडणार नाही. ॲक्युरेट जो आहे तो कट ऑफ या ठिकाणी ते सांगत असतात, कारण की जो SSC जो फॉर्म्युला यूज करत आहे या ठिकाणी कट ऑफसाठी किंवा नॉर्मलायझेशनसाठी, तो जो आहे रोजगार विथ अंकित चॅनलवाले जो आहे RW टीम यूज करते. आणि जे बाकी रँक मित्रा वगैरे आहे हे ऑल इंडिया रँक वाईज जे आहे ते शिफ्ट ॲव्हरेज घेऊन भावांनो हे नॉर्मलायझेशन आपले लावत आहेत. तरी यामध्ये आणि अंकित भाटीमध्ये फरक आहे, कारण हे जे फॉर्म्युला यूज करून जे बनवतात आणि त्याच्यातून जे आता समजा एका मुलाचे 16 मार्क जर प्लस होत असतील तरी भावांनो RW घेत असताना 14 मार्क सांगताय, 14.7 मार्क तुमचे नॉर्मलायझेशन भेटले म्हणताय. आणि कधी कधी तर ॲक्युरेट बी बसू शकतात RWचे. आणि झालं तर यामध्ये कधी कधी कोणाचं तर म्हणजे असं होणार नाही की सगळ्या मुलांचं जो आहे रँक मित्र आणि रँक IQ सगळं चुकीचंच सांगणार आहे. जे 10 मधले 1-2 मुलं असे असणार की त्यांचं ॲक्युरेट बी बसू शकणार. ठीक आहे, आणि बाकीचे जे आहे जास्त करून जर फोकस तुम्हाला नॉर्मलायझेशन एकदम ॲक्युरेट बघायचं असेल तर RW सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे, RWचं नॉर्मलायझेशन ॲक्युरेट जाणार म्हणजे जर तुमचे 10 वाढते म्हणले तर 11-12 तर 100% मेरिट तुमचे वाढणार आहेच. त्याबद्दल तुम्ही तुमचे मार्क वाढणार आहेत त्याबद्दल तुम्ही काही शंका ठेवू नका. ठीक आहे, जास्त करून आणि ज्यांना मार्क कमी आहेत ना भावांनो तुम्ही प्लीज पुढची तयारी करा. कमी मार्क आहेत तर असं उगाच टाईमपास करू नका. मी फिजिकल देईन प्लस देईन. SSC GDची जो आहे आता पुढची भरती निघणार आहे कधी 2026ला. पुढची भरती कधी निघणार? 2026ला निघणार आहे.
म्हणजे एक्झाम त्याचा रिझल्ट 2026मध्ये एक्झाम तर डिसेंबरमध्ये होणार आहे, ठीक आहे. फॉर्म जे आहे ते नोव्हेंबरमध्ये सुटणार आहेत, ठीक आहे. डिसेंबर जानेवारी एक्झाम डेट दिलेली आहे, ठीक आहे. 25-26मध्ये वेकन्सी आहे जीडीची. ज्याची जो काही कास्ट वगैरे काढायची असेल ते आताच तुम्ही एप्रिलपासून काढून घ्या, ठीक आहे. एप्रिलनंतर काढून घ्या. मेमध्ये तुरंत कास्ट बीट सगळं काढून डॉक्युमेंट आपले क्लिअर ठेवा. अजून कुठले भरपूर वेकन्सी निघणार आहेत. ग्रुप डी वेकन्सी जे आत्ता चालू आहे रेल्वेचे, की अजून ते रेल्वेचे रिटर्न येणार आहेत, कारण रेल्वेनं म्हणलेलं आहे की वेळोवेळी जे प्रत्येक वर्षाला नवीन वेकन्सी आणणार आहे, त्यासाठी वेकन्सी कमी येत आहेत. आणि ज्यांचं काही पुढील एक्झाम झालेले आहेत, त्यांचं फिजिकल राहिलेलं आहे, त्यांनी जोरदार फिजिकलकडे लक्ष द्या. विनाकारण ह्या जीडीवरती बसू नका, कारण जीडीवरती कसं होतं आहे की आपण खूप या ठिकाणी प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं आहे, जगाला वाटणं का वाटणं, आपल्या मनाला असं वाटतं की आपण 100% यामध्ये होतो आणि आपल्याला पुन्हा कळतं की आपण नाही झालो, की मग हे होतं आहे. आणि ज्याला खरंच वाटतं की आपलं नाही होत, त्याला तिथूनच काय करतं आहे, जीडी सोडून देतं आहे आणि चांगला पुन्हा अभ्यास करतं आहे आणि पुढच्या जीडीची, आणि त्या ठिकाणी तो फोकस करून या ठिकाणी जो आहे सिलेक्शन घेऊन दाखवत आहे. आणि आपण काय करतो, पुन्हा नवीन भरती जेव्हा येईल तेव्हा पुस्तक मागवणे, सिलेबस कवर करू का, मी हे वाचू का ते वाचू करतो. त्याच्यामुळे आपलं एक बी पुस्तक जे कंप्लीट होत नाही आणि ह्याच कारणामुळे भावांनो आपण कुठेतरी मागे पडतो. आणि त्याच्यासाठी म्हणतो भावांनो की प्लीज करून बघा, चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा, अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आपण पुढं कुठं ना कुठं चांगल्या पद्धतीनं एक म्हणजे काही आपण बनलं पाहिजे लवकर, ही भावना लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि काही मुलं असं बी कमेंट करत होते की भाऊ तू नाही झाला भरती आणि पोरांना ज्ञान देतो हे देतो. अरे भाऊ, मी नाही झालो म्हणजे काय झालं, तुम्ही सर्व जर झालेत ना त्याच्यात माझा आनंद आहे भावांनो, ठीक आहे. एखादा जर माझा व्हिडिओ भाऊ तुम्ही 2-4 हजार मुलं 5,000 मुलं बघत असाल, त्या 5,000 मधलं जर असा एक मुलगा जर माझा व्हिडिओ बघितला की माझ्या व्हिडिओमधून त्याला काहीतरी 0.1% बी जर त्याला काही ना काही मोटिवेशन भेटलं आणि त्या दिवशी त्यानं पुस्तक वाचून 4 का लाईन होतं की नाही GK GS किंवा काहीतरी पाठ केला आणि तोच नेमका त्याचा जर पेपरला आला, तिथं तो जर क्लिक केला, त्याच्यामुळे जर त्याचं सिलेक्शन झालं ना, पास झालं भाऊ, मी समजेन की मी त्या ठिकाणी भरती झालो बस. कारण कोणता प्रश्न येणार काय येणार ह्यावरती कोणालाच माहीत नाही. फक्त बघा, सफलता हेच बघते की आपण वेळोवेळ त्याला वेळ द्यायला पाहिजे. हे नोकरी जी आहे इतकी डेंजर आहे ना भावांनो, नोकरी लागणं या काळामध्ये आणि खूप गरजेचं आहे, तुम्हाला तर माहीत असेल, ठीक आहे. बाकी काही नाही म्हणणार, मी एवढंच बोलणार की रँक ऐकू किंवा असो किंवा रँक मित्रावर असो यांच्यावर फोकस कमी करा. RW जो आहे हे मी म्हटलं तर 90% जो आहे ॲक्युरेट कट ऑफ सांगतो, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. ह्याच्यामधून 1-2 मार्क तुम्हाला जास्तच मिळू शकतात, कमीचा चान्स नाही आहेत, जास्तच मिळू शकतात. तरी तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकता आणि पुढची भरतीची बी तयारी जोरात करा, चांगली करा. एक टॉपिक घ्या मॅथचा, 8 दिवस लागू दे, त्याला पद्धतशीर त्याला पद्धतशीर कंप्लीट करा. पुन्हा मी सांगतो भावना, ज्यांना मॅथ कमजोर वाटत आहे ना जीडीसाठी, तुम्ही यूट्यूबवरती डायरेक्ट CGL CPU मॅथ प्रॅक्टिस सेट बेसिकपासून सर्च करा. CPUची करा मॅथ डायरेक्ट, तुम्ही जीडीची करूच नका. मी सांगतो पेपर कसा येईल, कधी काय येईल, तुम्ही जीडीचा अभ्यास करता आणि पेपर त्यानं विचारतंय CHSL CGLचे क्वेश्चन टाकतंय, तेव्हा भावांना तुम्ही काय करणार. त्यासाठी चांगली तयारी करा. वेळ आहे ना, आपण आतापासून तयारी करतो, आपल्याकडे 7-8 महिने आहेत, वेळ आहे ना खूप. एका टॉपिकलाच भावांनो 8 दिवस द्या, 8-10 दिवस द्या. मॅथच्या 8-10 दिवस भरपूर चांगली प्रॅक्टिस करा. एकदा तुम्ही CPU किंवा CGL CHSL याचा जर सिलेबस कंप्लीट केला मॅथमधून, तुम्हाला त्याच्यातून बघा थोडंफार का होईना समजेल नाही तुम्हाला की मी काय वाचतो बाबा, ही कशाचा सिलेबस आहे, माझ्या डोक्याच्या बाहेर चाललं आहे. पण तुम्हाला त्याच्यातून जे बी समजेल ना ते लक्षात ठेवा. अशा काही गोष्टी जगात अशा आहेत की जे तुरंत आपल्या पूर्ण दिमागात कधीच जात नाहीत. त्याच्यात थोडं जात जसं प्रॅक्टिस करेन तसं जाते. कोण बी प्रॉपर असा होत नाही की एकदा वाचले की लगेच त्या लक्षात आलं नाही, त्यानं प्रॅक्टिस करत मग तो त्यामध्ये प्रोफेशनल बनतो. तसंच मॅथमध्ये भावना हळूहळू तुम्ही थोडं जे भेटेल ना ते जीडीसाठी भरपूर आहे. CGL CHSL CPUमधून तुम्हाला थोडं जे बी काही मॅथमधून फक्त भेटेल ना ते तुम्हाला तुमच्यासाठी ते लय चांगलं आहे. जीडी म्हणजे त्यासाठी लय भरपूर आहे. कारण 2024 सारखा वगैरे पेपर आला तर मग तर तुम्ही पूर्ण पेपर छेणी करून टाकता मॅथचं सांगतोय.
हां, बाकी तुम्ही कुठून बी करू शकता चांगल्या पद्धतीनं. नॉर्मलायझेशनचं काही टेन्शन घेऊ नका. एप्रिलमध्ये मला वाटतं की एप्रिल महिन्यामध्ये नॉर्मलायझेशन आपलं 100% येईल. फिजिकलची लिस्टसुद्धा एप्रिल एंडपर्यंत 100% लागेल की फिजिकलमध्ये कोण क्वालिफाय आहे, किती वेळ गेले, काय नाही त्याबद्दल सविस्तर आपल्याला भेटेल भावांनो. जास्त काय नाही, आता भेटू मग पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.